किती दिवसानं आली चंदा तू. ये चंदा, चांगला चहा कर तू हातचा आता. आप्पाजी चाललेच होते बाहेर, त्याला 5 चांगला चहा आज आणि तू बी पे. मला तुम्ही माफ करा, मी चहा नाही करत आता. माझ्याही काही अटी शर्ती आहे, त्या मी पूर्ण करीन, नंतरच सगळं काम करायला तयार होईल. बोलावा तुमच्या सुनबाईला. तू या अटी शर्ती मग सांगजो, पहिले अंदर तर ये. आप्पाजीचंही मान्य टाकत का तू? म्हणूनच म्हणलं ना मी, माफ करा पहिले. तुम्ही दोघं होते तर मला वाटे का तुमच्या घरापेक्षा मला माझं घर वाटे. मी कधी तुम्हाला म्हटलं का, कधी रोकटोक केली, तुम्ही काहीही म्हणलं असन तरी मी तुम्हाला काही करून खाऊन घ्यायला तयार होती, काहीही करायला तयार होती. पण आता तुमचं दोघांचं नाही राहिलं, सून पोरगा आलाय, त्याच्यानुसार वागायला लागेल. म्हणजे आमचं काहीच हक्क नाही राहिला का आता घरावर? त्याचंच राहीन का? आमचं तर आहे ना. तुमचं हक्क होतं, पण तरी पण ते मला बोलली नाही एवढी मागच्या वेळेस तुमची सून. म्हणून मी कसा आता म्हणजे कशी काही एकदम काम करायला लागून स्वयंपाक खोलीत जाऊ. बरोबर आहे चंदाचं. तुला जशा अटी शर्ती लागन तू त्या मान्य करून घे. मला काही चहाची बी गरज नाही, मी चाललो वावरात. जा निर्मला, सुनबाईले बोलावून आण. काय म्हणते तर ऐकून घे, मी काही बायात राहत नाही. नाही थांबा, तुम्ही थांबा ना आप्पाजी, तुम्ही नका जाऊ. बायाचं काहीच राहत नाही एवढं, तुम्ही थांबा. मी काय करू थांबून बाई? नाही, सगळं काही तुमच्या समोर झालं पाहिजे. बोलावा काकू, तुमच्या सुनेला, रीताला, वहिनीला बोलावा. राघव दादा असन त्याला पण बोलावा. आणि मी शांता काकूली पण बोलावलं आहे, ते येतच असन आता. तिला खाली बोलावलं, तिची कोणती गरज होती? नाही होती गरज, कारण की माझ्या साईडने ते एखादं जण पाहिजे. आता आम्ही तुला एवढं परक झालो का? परके तुम्ही कधीच नव्हते ना, आताही नव्हते. पण माझ्यासोबत बी असो कोणी. आणतो बोलावून, पण बसत तू. बरोबर जमलं चंदा, असंच चालू राहू दे. मी आहे त्या मागं. तुमच्या हिमतीनेच तर मी एवढं काम केलं. बोल चंदा, काय अट आहे तुझा आता? आले सगळेजण. माहीत सगळ्यात पहिली अट आहे का, मला वागणूक, खास तर या दोघांची वागणूक माणसासारखी भेटली पाहिजे, माणुसकीची वागणूक भेटली पाहिजे. नाहीतर आज काही बोलून उद्या नोकरीन म्हणून, उद्या काही म्हणून, हे असं जमणार नाही. हे तर सगळ्यात मोठी अट आहे. मागच्या वेळेस मला यांनी बोलले होते नोकरीन हे ते, पुढची एखाद्या वेळेस कधी चोरी लावायला भेटणार नाही. म्हणून म्हणतो मला की माणसासारखी माणुसकीची वागणूक पाहिजे. ठीक आहे, नाही तुला याच्यापात कोणीच बोलणार नाही. मला तुमच्याकडून होकार नाही पाहिजे, मला ह्या दोघांकडून पाहिजे. नाही बोलणार चंदा, तुला कोणी नाही बोलणार असं तू नको सांगू. वहिनी काय म्हणते ते वहिनीच्या तोंडातून ऐकू दे. कोण का बोलल्या तर वहिनी होत्या. बोलणार इथं आता. मान्य आहे, नाही बोलणार. झाली चूक माझी मागे, मी कालही माफी मागितली ना. दुसरी कोणती आहे चंदा? दुसरी अट, मी हप्त्यातून 1 दिवस सुटी आणि 1 टाईमच स्वयंपाक करीन, 2 टाईम मी स्वयंपाक करणार नाही. ही कोणती अट आहे? 1 टाइम हो ना 1 टाइम नाही. हो तीच अट आहे, कारण की मी दोन्ही टाईम इथे बसत नाही जाईल. 1 टाईम करीन आणि हप्त्यातून 1 दिवस सुटी राहील. आणि तो हप्त्यातला 1 दिवस मी मनानं टाकत जाईल. आणखीन मला जर कुठं फिरायला जायचं असलं तर मी 8-10 दिवसाच्या सुट्ट्या घेणार. आता अधिक महिना येत आहे, आम्ही कुठेही जाऊ शकतो, आणखीन मी सुट्ट्या घेऊ शकतो. जर कबूल असेल तर सांगा. तुम्हाला वाटते तर सुट्ट्या जेव्हा मी करीन तेव्हा पैसे कापू शकता. जास्तच नखरे करून राहिली तू. थांब थोडा दिवस. एवढ्या शर्ती अर्धी लावून राहिली तू. आता मला सगळ्यासमोर तर होच म्हणावं लागेल. बोल रीता, काय म्हणते तू? मी तर होच म्हणणार आहे ना. हो ठीक आहे, हो ठीक आहे. आता नाही, ठीक नाही. सगळं आता जसं बोलली आहे तशी शांता काकू पण इथं आहे. सगळं शांता काकूच्या समोर होईल. मला काहीच बोललेलं आवडणार नाही. कधी चुकलं कामात तर तेव्हा तर बोलू शकतो ना. तेव्हा हमखास बोला, पण माझी इन्सल्ट आणि माणुसकी सोडून बोलणं मी खपून घेणार नाही.
हो बाई चंदा, पगार वाढून पाहिजे असेल तर ते सांग. काहून का पहिले आम्ही दोघंच होतो, आता 4 झालो. आता तर मला वाटते मोठा पोरगं सुनी येऊन राहिली. तर तू पगार सांग, तुला जेवढा पाहिजे तेवढा मी देतो. पूर्ण लुटूनच द्या ना, पूर्ण नावानं करून द्या. जेवढा पाहिजे तेवढा देतो म्हणते. नाही, मला पगार बिगार काही वाढून नाही पाहिजे. जेवढा आहे तेवढ्यातच मी समाधानी आहे. मला फक्त प्रेम पाहिजे आणि बोलणं चांगलं पाहिजे आणि विश्वास पाहिजे. बाकीचं काही नाही पाहिजे. पाय रीता, मी बोलून राहिली, मान राखजो. अशी पोरगी अशी बाई कुठं भेटत नाही, तर तिची इज्जत करजो. डबल कंप्लेंट ऐकून नाही आली पाहिजे. सांगून राहिली मी तुले. तिले असं नको समजू का तिच्या मग कोणी नाही आहे. हो ठीक आहे. आता तर बस, जा चहा कर आता. मी म्हणता म्हणून मी चहा करतो, पण मी उद्यापासून कामाला येईन. आज नाही करत मी. नखरे पाय किती. नको करू तू, रीताच करते. पण बसता आल्या वाटते दोघेही जणी. आपल्या किती वेळची उत्सुकता झाली का काय होते आणि काय नाही. सुनीता वहिनी तर उभ्याच आहे. ती वाटच पाहून राहिली सण आपली, आपण केव्हा येतो म्हणून. तेव्हाची का उभीच आहे का तू सुनीता? उभी नाही आहे, अंदरचाच जातो, बाहेर येत जातो. तुमची वाटच पाहून राहिली मी. काय केलं चंदाचा ड्रामा तर. चंदा की बात ही अलग आहे वहिनी. हिंदी न मराठी काही समजत नाही. मानल्या का मग तुया अट्या? मानन नाही तर जाईन कुठं. मला माहीत आहे नाटकी आहे ते. रीता मानास लागन ना, घरी काम करायचं जीवावर येत असेल ना. आज असतं म्हटलं मी उद्यापासून येईन, तर तिचं गेलं तर तोंड चिमून मनात पटरे असन. तोंड तर पाहण्याले कसं मग तिचं रीताचं. कायचं पाहण्याला बेसरम आहे ते बाई. तिच्याही अंदर दुसरा प्लॅन चालू असेल. काहीतरी त्या पाटलिंग काकून आपाजीकडे पाहून जायचं आहे मला. काहीतरी धडा शिकवायचा म्हणून मी अटीनं हे लावलं. नाही तर कायची अटीनं कायचं काय. तिथं तर मोठ्या हिमतीने बोलत होती. बोलाच लागते काकू. माई कायची हिंमत होती. ते आप्पाजी माझ्यासोबत होते, त्याईनंच सांगितलं मला ह्या प्लॅन. अरे बापा बापा, तुला तर आम्हाला सांगितली नाही. त्याईनंच सांगितलं, कोणाला सांगू नको म्हणे. म्हणजे ते समोर काही बोलू शकते ना सुनले, तिनं जर काही केलं तर. पाटलिंग काकूली बी माहीत नाही का? नाही, त्याईली बी काहीच नाही माहीत. चाल बा सुनीता, मी जातो आणि घरी मी वाट पाहीन. आम्हाला थोड्याशा वेळ. नाही, तुझ्या भाऊजीला माहीत नाही मी आली तर. दिने कायली आला, दिने आला. झालं बा काम आता. आई, आज तुला काही खरं नाही. बाबा खूप रागवून आहे, चिडून बी आहे. पुन्हा सांगता गायब होतं तर बाबाला खूप राग आलाय. अरे बाबा तिकडे होते तर मी काही म्हणलं पटकन येऊन जातो. पटकन मी काय अर्धा 1 तास झाला. काय म्हणे रे? अरे म्हणे पहिले जा, तू आईला बोलावणार म्हणे. तुला कसं माहीत मी इथं असेल म्हणून? वाटलं नाही, आलो मी इकडे पहिले काकोली विचारायला, तर तू इथंच दिसली. काही बी विचार कर तू आणि चाल घरी. काही बी सांगणं काही कर. हो, मला बी काही ना काही युक्ती लढवाच लागन. मी विचारतो चंदाले. मी काय सांगू बापा, चाला लागन तरी मी येतो तुमच्यासोबत. नाही नाही, तू कायले येतं? एवढी काय मी कमजोर आहे का? मी बी शांत आहे. मला बी लय चालबाज समजते. चाल सांगतो त्याला काही बी. चाल दिन्या. हो चाल. ऐक, तू बी ऐकत जा, मला बी तेच देईन शिव्या. मग तुझ्या निघलं का बाबा मला बी शिव्या देते. आणि तुझ्या निघलं तर मला किती भेटते? त्या दोघंही भांडू नका. माय ना तुम्हाला शिवा खा लागल्या बा शांता काकू. काय ना काय देऊ, मला नेहमीच करतो मी काय भेटतो का? किती डल्ल्या असन. आता घरी गेली म्हणजे एक डरखावणी सोडली तर भेटे. फर आहे बा तुमचं. चाल मग येतो मी. चाल पटपट. हो चाल रे.